तर आता माझं सर्व काम आवरलं आहे. मी आले मळ्यामध्ये. तर मळ्यामध्ये आली मी धन लावण्यासाठी. तर चला आता मी तुम्हाला दाखवते मी कशा प्रकारचे धन लावते. ते धन असं टोचून लावते. तर पाऊस पण येतोय बघा, रिमझिम रिमझिम. तर पावसामध्येच मी धन लावते, म्हणजे नरम जागा झाली आहे ना, तर मग तिथं धन लावून घेते. तर चला तुम्ही पण पहा मी कशा प्रकारे धन लावते ते. तर हे बघा अशा प्रकारे खड्डे करते मी धन घेते. परत असं बुजून द्यायचं. असे धन करून आणले हे बघा, 2-2 पाकळ्या. तर आता आहे ना सर्व अशा 3 साऱ्या आहे, 3 साऱ्यांना लावायचे. तर अशाच प्रकारे लावून घेते मी. असे थोडे थोडे टाकायचे आणि माती बुजून द्यायची. तर आता ओलं व्हायले ना, तर बरोबर धन उगून जातील. इथं आहे ना अगोदर लावले होते मी, थोडेसे धन आणले होते ना फोकायला, तर तेव्हा लावेल होते. तर हे बघा आमच्या मिरच्या पण आल्या, मस्त मिरच्या आल्या आहे ना. थोड्या कमीच आहे पण बरं आहे, छान आहे. तर आता तरी पहा मी मिरच्याचं बी टोचलं होतं, ते कसं आलंय मस्त असं झुमकेची झुमके. हे बघा मस्त छान उतरलंय. बघितलं ना किती छान उतरलंय ते. हे बघा असं मस्त बी उतरलंय. हे बघा अंतरावर छान असं बी उतरलंय. बघितलं ना किती छान उतरलंय ते. तर बा आता हेच आहे ना बी असं रोप आहे ना पातळ पातळ करून लावायचं. तर चला माझे धन पण लावून झाले. आता मी चालले घरी. तर घरी गेल्यावर परत मी बोलते तुमच्याशी. तर आता आहे ना मी आज तुम्हाला रेसिपी दाखवणार आहे. आळूच्या पानाच्या वड्या दाखवणार आहे आज मी तुम्हाला रेसिपी. तर चला मी आळूचे पानं घेते. तर आळूचे पानं घ्यायला आली आहे. इथं आळूचे पानं आहे आमच्याकडे मस्त. तर आता कट करते यांना. मोठे मोठे पानं घेते आता आळू वड्या करायला. तर आता आपण आहे ना आळूच्या वड्या करतोय. मस्त अशा क्रिस्पी कुरकुरीत आणि खूप छान लागणार आहेत. आता आपण आहे ना आळूचे देठ काढून घेऊ. हे असे देठ आहे ना हे काढून घ्यायचे. तर आता असेच सर्व देठ काढून घ्यायचे. तर हे बघा अशा प्रकारचे आहे ना आपण सगळे देठ काढून घेतले. हे पान आहे ना मी 2 पाण्याने ना आधी स्वच्छ धुवून घेतले. तर आता आपण आहे ना आळूच्या वड्या करू. तर आता आपण आहे ना थोडंसं अद्रक कट करून घेऊ. अद्रक टाकायचंय. तर आता लसूण टाकू. त्यानंतर एवढ्या हिरव्या मिरच्या टाकायच्या, आवडीनुसार टाकायचे. आणि जिरे टाकायचे. थोडीशी कोथिंबीर पण टाकू वाटायला. तर हे पीठ आहे ना मी 2 वाट्या घेतलंय. याच्यात तांदळाचं पीठ टाकते 1 वाटी भरून. तर यामध्ये ना मी हिरवी मिरची, लसूण, अद्रक, जिरे, कोथिंबीर त्याची पेस्ट टाकली आहे. तीळ टाकली आहे. चवीनुसार मीठ टाकलंय आणि 1 वाटी भरून
तांदळाचं पीठ टाकलंय. तर आता हे सर्व कोरडी जिन्नस आहे ना, यामध्ये अर्ध लिंबू पिळते. याने काय होतं, घशाला खवखव होत नाही. तर लिंबू पिळून घेतलंय अर्ध. आता लिंबू पिळून घेतल्यानंतर कोथिंबीर कापून टाकते वरून थोडीशी. कोथिंबीर टाकली की छान चव येते आणि एकदम कुरकुरीत टेस्टी लागतात हे आळू वड्या. तुम्ही नक्की करून बघा एकदा. मस्त अशी हिरवीगार कोथिंबीर आहे, छान ताजी. तर आता ही सर्व टाकते मी पिठामध्ये आणि कोरडं पीठ आहे ना हे मिक्स करून घेते. तर कोरडं पीठ आहे ना हे हातानंच अगोदर मिक्स करून घेते, म्हणजे चांगलं जीव मिळून जातो त्याचा. तर हे बघा अशा प्रकारे. त्यानंतर आहे ना थोडं थोडं पाणी टाकून आहे ना मिक्स करून घेते चांगलं. आपण भजे काढतो ना त्या प्रमाणात पीठ करून घ्यायचं आहे. तर थोडं हळूवारच करायचं आहे, कारण वाटी माझी थोडी लहानच झाली ना, थोडी मोठी पाहिजे होती. त्यामुळे थोडं हळूहळूच करून घेते. तर आता सर्व पीठ मिक्स करून घेते. लय घट्ट नाही ठेवायचं, लय पातळ बी नाही करायचं, मस्त करायचं मीडियम. तर अशा प्रकारे पीठ करून घ्यायचं आहे. हे बघा असं बॅटर केलं आहे मी. तर आता मी आहे ना चुलीवरती इडलीचं भांडं ठेवलं आहे. बूड घेतलं आहे त्याला, म्हणजे माती लावून ते चुलीवरती ठेवलं आहे. त्यामध्येच मी आळू वड्या उकडवणार आहे. तर त्यामध्ये पाणी टाकते. आपण जे इडलीचं जे बॅटर टाकतो ना त्या भांड्यांमध्ये, त्याच भांड्यांमध्ये मी आळू वड्या उकडून घेणार आहे. तर आता आहे ना सुरुवातीला पानांना पीठ लावून घेते. तर हे बघा असे 3-3 पानांना पीठ लावून घेते मी. तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे मी असं पीठ लावून घेते. जास्त दाट बी नाही लावायचं आणि जास्त पातळ बी नाही लावायचं आहे, मीडियम साईजचं लावायचं आहे. जास्त दाट जर लावलं ना ते आळू वड्या ना अशा चिकट होतात, असं कुरकुरीत नाही होती. तर त्यामुळे ना जास्त दाट बी नाही जास्त पातळ बी नाही, आणि असे उलटे पानं ठेवते मी. तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये अशा प्रकारे पानं ठेवले. तर असेच आळू वडी बनवते मी. याने ना जे पानांचा पदर असतो ना तो पण सुटत नाही आणि आळू वडी पण चांगल्या प्रकारे कापल्या जाते. तर हे बघा अशा प्रकारे मी ना आळू वडी बनवते. तर अशाच प्रकारचे आहे ना मी सर्व आता पानांच्या आळूचे पानं लावून घेणार आहे, वडी करून घेणार आहे. हे बघा अशा प्रकारे एकदम दाबून बसती, छान बसती ना अशी. तर मला आहे ना अशाच प्रकारच्या वड्या आवडतात खायला, एकदम छान कुरकुरीत टेस्टी लागतात. तर हे बघा अशा प्रकारे मी रोल बनवून घेतला आहे वडीचा. तुम्ही बघू शकतात एकदम भारी रोल आला आहे. तर अशाच मी सर्व रोल बनवून घेणार आहे आता. तर हे बघा मी डिशमध्ये दाखवले आहे तुम्हाला 6-7 रोल बनवून घेतले मी आळूचे पानांचे. तर हे बघा अशा प्रकारे मी ठेवते. तेल लावून घेतलं आहे मी आधी ताटांना. तर त्यामध्ये अशा 2-2 वड्या ठेवते आणि नंतर इडलीच्या भांड्यामध्ये ठेवून द्यायचं. तर अशा 3ही ताटांमध्ये ठेवते मी. एक थोडी मोठी झाली ना त्यामुळे मध्ये कट करून घेतली आणि नंतर ठेवली ती. तर अशा प्रकारे मी आता मस्त वड्या करून घेतल्या आणि आता आहे ना त्याला 10 मिनटं वाफून घेते. 10 मिनटं झाल्यानंतर मग आपण काढून बघू त्यात वाफल्या का नाही. तर आता ही वडी ना मोठी झाली, हिला मी कट करून घेते. तर कट करून मी परत ठेवून दिले आता भांड्यामध्ये. मस्त चुलीवर एकदम भारी कुरकुरीत अशा वड्या करून घेते. तर 5-10 मिनटं झाली आता. हे बघा तुम्ही बघू शकता किती छान अशा उकडल्या आहे, सुरीला पण काहीच लटकलं नाही. तर आता मी काढून घेते ह्या वड्या. तर वड्या काढून आपण थंड व्हायला ठेवू. तर ह्या बघा थंड व्हायला ठेवू. आता मस्त अशा उकडल्या आहे त्या. तोपर्यंत आहे ना आमच्याकडे आहे ना आळू वडीसाठी रस्सी पण करतात, रस्सा. तर तो रस्सा बनवण्यासाठी मी सगळं मटेरियल आहे ना हे भाजून घेतलं आहे. हे बघा कांदा, तीळ, अद्रक, लसूण, कढीपत्ता, खोबरं हे सर्व भाजून घेतलं आहे मी, जास्त वेळ जाऊ नये म्हणून. तर हे बघा. तर आता आहे ना हे सर्व मी मिक्सरमधून वाटून घेते. तर सुरुवातीला आहे ना म्हणजे अगोदर मी जी मिरची वाटली होती ना वड्यांसाठी, तर तसंच ताट होतं, हे भांडं होतं. तर त्याच भांड्यामध्ये मी आहे ना आता मसाले बारीक करून घेते. सर्व मसाले टाकते. एकदम चिकन करून घ्यायचं आहे. खूप छान रस्सा लागतो याचा वड्यांबरोबर, खूप टेस्टी लागतो. नक्की करून बघा तुम्ही. तर ही थोडीशी हिरवीगार कोथिंबीर पण टाकायची, टेस्ट खूप भारी येते कोथिंबीरीने, छान चव लागते. तर त्यानंतर आता खोबरं आणि तीळ टाकते.
थोडा मसाला जास्तच झाला भांड्यामध्ये, पण काही हरकत नाही, वाटून जाईल. तिळी नाही ना घट्टपणा येतो भाजीला, काळ्या भाजीला, तर म्हणून मग मी तीळ वापरते. आणि थंडीची आहे ना तीळ खाणं बी चांगलं असतं. त्याच्यामध्ये ना तेलाचं प्रमाण आहे ना भरपूर असं असतं, त्यामुळे तीळ खाणं चांगलं असतं. थोडा जास्तच झालाय मसाला, पण काही हरकत नाही, वाटून जाईल. आता मी हे वाटून 3 वगळे आहे ना तेल टाकलंय मस्त असं. रशीला, काळ्या रशीला आहे ना थोडं तेल जास्त असलं ना तरच खायला चांगली लागते ती, त्याच्यामुळे मी थोडं तेल वाढवच टाकलं. 1 चमचे मोहरी टाकली, 1 चमचे जिरे टाकले, फ्रेश असा कढीपत्ता टाकला, 20 पानं. त्यानंतर आहे ना हे वाटण करून आणलंय ना ते मिश्रण टाकून देते. आता मस्त असं हलवून घ्यायचंय, तेल सुटेपर्यंत ना परतून घ्यायचा हा मसाला. चांगलं तेल सुटू द्यायचंय, छान लागते भाजी खायला. मग आता मसाला छान असा परतलाय, तेल पण सुटलंय. तर आता आपण यामध्ये ना मसाले ऍड करू. 1/2 चमचा हळद टाकली, 1 चमचा लाल तिखट टाकलंय. आता घरगुती काळा तिखट टाकते मी, ते आपल्या आवडीनुसार टाकायचंय. माझं काळा तिखट आहे ना थोडं फिक्क आहे, त्यामुळे मी थोडं जास्त टाकते, 3 चमचे टाकलंय. तर आता हे ना मसाले परतून घेते चांगले. तर आता मी आहे ना पाणी टाकते. तर हे बघा, आपल्याला पाहिजे तसा रस्सा वाढू शकतो, पण आम्हाला ना बाजरीच्या भाकरी बरोबर इतकंसं बस आहे. आता मी ना कोथिंबीर मीठ टाकते. कोथिंबीर चवीनुसार मीठ टाकायचंय. कोथिंबीर टाकली वरतून, धुवून टाकली आहे म्हणजे माती असते ना त्यामुळे. तर आता याला ना आपण उकळी येऊ देऊ चांगली मस्त. तर हे पहा, आता वडी ना गार झाली, आपण कापून बघू. हे बघा, हे बघा अशा प्रकारची वडी झाली आहे मस्त. आता आपण याला ना मी आता सर्व वड्या कापून घेते. अशा प्रकारे ना सर्व वड्या आहे ना कापून घ्यायच्या. हे बघा, एवढ्या वड्या मी कापून घेतल्या. आता आहे ना तव्यावर तेल टाकून आहे ना वड्या चांगल्या तळून घ्यायच्या. भाजी पण छान अशी उकळली. आता भाजी दुसऱ्या चुलीवर ठेवून देऊ आणि वड्या तळायला घेऊ. वड्या आहे ना तव्यावर तळायला म्हणजे तेलामध्ये नाही तळणार आहे मी, तव्यावरच गरम करणार आहे. तव्यावरती ना तेल टाकलंय, आता मी वड्या टाकते. तर अशा पांगून टाकायच्या आहे म्हणजे मस्त अशा कडक होतात. हे बघा अशा प्रकारे. आणि परत वरतून थोडंसं तेल टाकायचं आहे. तर आता हे सर्व वड्या ना कापून झाल्या. आता इकडे ना तव्यावर मी फ्राय करून घेते. तुम्ही तेलामध्ये पण तळू शकतात, पण मला नाही आवडत, त्याच्यामुळे मी ना तव्यावरच हे करते. तर आता हे काढून घेते मी. मस्त कुरकुरीत क्रिस्पी अशा वड्या आपल्या आळू वडी तयार झाली. तर आता मी भाकरी करून घेते. तर हे पहा, वड्या पण झाल्या आळूच्या, त्याच्यानंतर रशी झाली. आता बाजरीच्या भाकरी करतोय त्याबरोबर.
तर मस्त असं जेवण होणार आहे आता. तो व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा. तर आजचा व्हिडिओ इथंच संपवते. व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. रेसिपी नक्की करून बघा. व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.